रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेस केज नगरपंचायतच्या वतीनं सुरुवात. शहरातील सुजाण नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ सुंदर शहर करण्यास सहकार्य करावे. डॉक्टर इनामदार, डॉक्टर बनसोड. केज शहरामध्ये मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेस नगरपंचायतच्या वतीनं सुरुवात करण्यात आली आहे. तरी केज शहरातील सुजाण नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यास सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते डॉक्टर हारूनभाई इनामदार आणि नगराध्यक्षा डॉक्टर सौ सीताताई बनसोड यांनी केलं आहे. केज नगरपंचायतच्या वतीनं मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेस बुधवार रोजी प्रभाग क्रमांक 7 मधील नालंदा विद्यालयापासून श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना डॉक्टर हारूनभाई इनामदार म्हणाले की बुधवार आणि गुरुवारी रोजी प्रभाग क्रमांक 7, 8, 9 या प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. सदर स्वच्छता मोहीम ही प्रभाग क्रमांक 8 मधून कळंब रोडवरील माऊली सिनेमागृहापर्यंत करून शहरातील सर्व मुख्य रस्ते आणि सर्व प्रभागातील मुख्य रस्त्यांवरील मोठमोठ्या नाल्या, गल्लीतील छोट्या नाल्या आणि सार्वजनिक ठिकाणाचे आणि रिकाम्या परिसरातील सर्व झाडे तोडून संपूर्ण शहर स्वच्छ सुंदर शहर करणार आहोत. पावसाळ्यामध्ये पाणी तुंबून नागरिकांची गैरसोय होऊ नये, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, नागरिक पावसाळ्यात निरोगी राहावेत या संकल्पनेतून मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवत आहोत. नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी म्हटलं आहे की सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. यावर्षी उन्हाची अतितीव्रता असल्याने नागरिकांनी उन्हामध्ये घराबाहेर पडू नये. महत्त्वाच्या कामासाठीच नागरिकांनी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडावे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पुढे बोलताना बनसोड यांनी म्हटले की सध्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आम्ही नगरपंचायत शहरामध्ये नवीन 65 बोअरवेल घेतले आहेत. नागरिकांना पाणी कमी पडणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. त्याचबरोबर पावसाळाही जवळ आला असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून केज नगरपंचायतमार्फत मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवत आहोत. या मोहिमेत केज शहरातील सुजाण नागरिकांनी सहभागी होऊन आपला परिसर आणि शहर स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करावे. आपले शहर स्वच्छ शहर सुंदर शहर राहण्यासाठी नागरिकांनी शहरातील मुख्य रस्त्यावर आणि परिसरातील रिकाम्या जागेवर घरातील कचरा न टाकता घंटागाडीमध्ये टाकावा. जर एखाद्या प्रभागामध्ये घंटागाडी न आल्यास आमच्याशी संपर्क साधावा. तात्काळ त्या ठिकाणी घंटागाडीची सोय केली जाईल. आपण जर आपले घर, आपला परिसर, आपले शहर स्वच्छ ठेवले तरच आपले आरोग्य निरोगी राहील आणि त्यासाठी सर्व सुजाण नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आपला परिसर आणि आपले शहर स्वच्छ करण्यास सहकार्य करावे असे आवाहन गटनेते डॉक्टर हारूनभाई इनामदार आणि नगराध्यक्षा डॉक्टर सौ सीताताई बनसोड यांनी केलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण सर्व त्याची सुरुवात केलेली आहे आणि माझं तमाम केजवाशांना या निमित्तानं आव्हान असेल की केज नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत कुठंच कमी पडणार नाही, परंतु लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आपला जो सुका आणि ओला कचरा आहे तो सकाळी येणाऱ्या घंटागाडीतच टाकावा. कुठेही सार्वजनिक ठिकाणी टाकू नये आणि नाल्यामध्ये तर टाकूनच नये की जेणेकरून नाल्या चॉकअप होऊन रोडवर पाणी येईल अशा पद्धतीची अवस्था निर्माण होणार नाही. याची सर्व केजवाशांनी आम्ही सगळ्यांनी मिळून काळजी घेणं आवश्यक आहे आणि आम्ही आश्वस्त करू इच्छितो या माध्यमातून की केज शहराला कुठल्याही पद्धतीची पावसाळ्यात अडचण निर्माण होणार नाही, स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित राहणार नाही, कुठली नाली ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाहणार नाही याची दक्षता म्हणून आज आपण 3 ट्रॅक्टर, 1 GCP आणि 50 कर्मचारी लेबर सफाईच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे रामा रोकडे असेल, आमचं भीमा शिंदे असेल किंवा आमचे आसिफ भाई असतील, या सगळ्यांच्या देखरेखीखाली आणि सक्षम नगराध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवकांच्या सहकार्यातून आणि सर्व आमच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून आपण या ठिकाणी आज स्वच्छता अभियान 1 महिनाभर राबविणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी स्वच्छताची कमतरता असेल त्या ठिकाणी लोकांनी सुद्धा आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून कानाकोपऱ्यातला कचरा आम्हाला कलेक्ट करता येईल आणि ते आपल्याला विल्हेवाट ठिकाणी पाठवता येईल याची दक्षता सर्व कर्मचाऱ्यांनी, लोकांनी आणि सगळ्यांनी घ्यावी. वेगवेगळे लोक जर आमच्या या अभियानात सामील झाले तर त्या वार्डापुरतं सुद्धा आपण
आपण स्वच्छता अभियानामध्ये त्यांना सगळ्यांना सहभागी करून घेऊ आणि केज शहर आपलं शहर, सुंदर शहर, स्वच्छ शहर या ब्रीदीप्रमाणे आपण या ठिकाणी चलूयात. असा तुम्ही आम्ही सगळे केजवासी मिळून एक संकल्प करूयात आणि मान्सून पूर्वची पूर्वतयारी आपण या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये करूयात, जेणेकरून पुढचा काळ आपल्याला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही याची तुम्ही आम्ही सगळे मिळून दक्षता घेऊयात. माझी या निमित्तानं सर्व कर्मचाऱ्याला सुद्धा मी सांगू इच्छितो की आपण इमानीद्वारे हा जो केलेला अभियान आहे राबवावा आणि लोकांनी सुद्धा त्याला उत्स्फूर्तपणे सहकार्य करावं अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करतो. आणि पुनश्च एकदा आपलं शहर शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर ठेवण्याने सगळ्यांनी सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती करतो. बीड रोड जो शहरातला मुख्य रस्ता आहे, गेल्या 2-3 वर्षापासून HPM कंपनीने फक्त नाले बांधलेले आहेत, परंतु त्या नाल्यामध्ये पाणी जात नाही. सर्रास रस्त्याने पाणी जाते आणि घाणीचं साम्राज्य आहे ते तर काय मेंटेनन्स करत नाहीत. त्यासाठी आपण त्यांच्याकडे काय पाठपुरावा करणार की आपण नगरपंचायतच्या माध्यमातून करणार? त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केलेलाच आहे, परंतु आम्ही उद्यापासून रोडच्या कडीची सगळी घाण JCBच्या माध्यमातून काढून घेणार आहोत आणि आमची यंत्रणा लावून त्यांना सांगू आम्ही कंटाळलो. त्यांच्याकडे कुणी लक्ष पण देत नाही, त्यांना कुणी सांगत पण नाही. पण आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना सांगायचा प्रयत्न करतो, करून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याच्यामध्ये गाव शेवटी आपलं आहे आणि गाव स्वच्छ ठेवणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही त्याला आपल्या योग्य ठिकाणी त्यांचे होल घेऊन ते पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. मॅडम, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, सध्या मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम राबवत आहोत, पण पाण्याचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहेत. नवीन बोरवेल आणखी काय उपाययोजना आपण केज नगर पंचायत मार्फत काय पाण्याची योजना केलेली आहे का? उदाहरणार्थ टँकरद्वारे काही? उन्हाळा आहे, पाण्याची टंचाई प्रत्येक उन्हाळ्यात येतच असते, पण त्या अडचणीवर मात करून धनेगावचा पाणी पुरवठा व्यवस्थित कसा राहील आणि जे काही आम्ही आता सध्या जवळजवळ 25 बोर 65 म्हणजे पहिल्या टप्प्यातले 25 आणि दुसऱ्या आता आणखीन आलेले काही असं नवीन 65 बोरवेलचं नियोजन केलेलं आहे. काही टेक्निकल अडचण आहे, बोरवेलच्या गाडीला डिझेलची जी चाललेली आत्ताची तात्पुरती अडचण आहे, तर 4-2 दिवसामध्ये ती अडचण पूर्णपणे दूर होईल. आणि ज्या ज्या ठिकाणी बोर घेतल्या जातील त्या ठिकाणी टाकीचं सुद्धा नियोजन आम्ही परत एकदा केलेलं आहे. त्या टाक्या त्या ठिकाणी बसवल्या जातील. मोठ्या ज्या HPMने किंवा आम्ही बांधलेल्या नाल्या आहेत त्यातलं सगळं मटेरियल जे रॉ मटेरियल पडलेलं आहे ते JCBने काढून घेऊन तुरंत ते ट्रॅक्टरमध्ये भरलं जाईल आणि ते कचरा डेपोमध्ये डंप केलं जाईल. आणि मी माझ्या नागरिकांना, सगळ्या बांधवांना, केजवासियांना विनंती करेन की त्यांनी इथून पुढे आता कॅरी बॅग्स किंवा घरातला कचरा हा नालीत टाकू नये. गाडी आली नाही तर आम्हाला फोन करावा, आम्ही त्याचं व्यवस्थापन करू. गाडी त्या वार्डामध्ये पाठवण्याचं काम आम्ही करूयात, कारण की ही मान्सून पूर्व तयारी आहे. कारण येणारा पावसाळा जो आहे तो पाऊस सुरू झाल्यानंतर ही नाल्यात तुडुंब भरू नयेत. नाल्याचा फ्लो चांगला राहावा, पाणी निसर्गाचं आलेलं वाहून जावं चांगल्या पद्धतीनं, कुठल्या पद्धतीचा तुंबाडा बसू नये म्हणून ही सगळी स्वच्छता करण्यात येत आहे. कुणीही कचरा किंवा कॅरी बॅग किंवा काही कपड्याचं गठोड असं नालीत टाकण्याचा प्रयत्न करू नये. निश्चितच आम्ही येणाऱ्या पावसाळ्याचं स्वागत करण्यासाठीही आणि उन्हाळ्यावर मात करण्यासाठीही आजचा सगळा संकल्प केलेला आहे. रोडच्या दोन्ही साईडनं आम्ही बोळं पाडून घेणार आहोत, जेणेकरून पावसाचं पाणी त्या नालीमध्ये जाईल. अशा पद्धतीचं आमचं पूर्वनियोजित सगळं काम झालेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी आज टेंडर बेसचे कर्मचारी असतील आणि ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी असतील, दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहोत. ट्रॅक्टर आहे, ट्रॅली आहे, JCB आहे, कर्मचारी आहे, टेंडरचा मजूर आहे. दोन्ही कसे 2 वाजेपर्यंत काम करतील. मजुरांना विनंती असेल की त्यांनी भरपूर पाणी पण प्यावा, उन्हाचं संरक्षण पण करावा आणि प्रामाणिकपणे काम पण करावा आणि केजवासियांनी नालीत कचरा टाकू नये एवढीच मी त्यांना विनंती करते. साहेब, शहरातील काही मुख्य चौक असतील किंवा फुटपाथ असतील किंवा उदाहरणार्थ रेस्ट हाऊस सारख्या जागेच्या समोर जे कचरा टाकतात नागरिक असतील किंवा व्यावसायिक असतील, जर त्यांनी कचरा टाकला, वारंवार आपण सूचना करतात, जर त्यांनी सूचनेचं आपलं पालन नाही जर केलं तर तुम्ही त्यांना नगरपंचायतच्या माध्यमातून कारवाई करणार का? आमचं काम आहे की लोकांना प्रवृत्त करणं, लोकांचा सहभाग घेणं आणि त्यांना वेळोवेळी विनंती करणं हा एक आमचा भाग आहे. आणि दुसरी भाग असा आहे की जर सांगून सुद्धा जर कोणी नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्याला मग नाईलाजानं आम्हाला पनिशमेंट सुद्धा करावं लागणार. परंतु तशी परिस्थिती माझे सुज्ञ नागरिकांनी आमच्यावर येऊ देऊ नये हीच आमची त्यांना विनंती आहे. आणि आज आपण या ठिकाणी
आपलं पूर्ण जर्जर पाईपलाईनची योजना झाली असताना सुद्धा आपण त्या पद्धतीनं लोकांना जास्तीत जास्त पाणी पुरवठा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. बोरच्या माध्यमातून असेल, आज 5 आणि 6 मध्ये एकदम बिकट थोडी पाईपलाईन चॉकअप झाली होती. या ठिकाणी आज आपण टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं केज शहराला कसं आपल्याला हे करता येईल त्या पद्धतीनं आपण नियोजनबद्ध कार्यक्रम करत आहोत. लोकांनी सुद्धा पाण्याची व्यवस्थितपणे नियोजन करावं, व्यवस्थितपणे कुठेही पाणी वाटलं होणार नाही त्यासाठी आपण टाक्या सुद्धा बसवित आहोत, बोरवेल घेत आहोत आणि वेळोवेळी आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.